सध्या दुसऱ्याची मुलं कडेवर घेणं सुरू आहे. मला माझी मुलं माझ्या मांडीवर खेळवायची आहेत. राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी, राज ठाकरेंनी म्हटलंय. तर राष्ट्रवादीवाले आतून सर्व एकत्र आहेत असंही राज ठाकरेंनी म्हटलं. शरद पवार नेहमी हेच करतात असा देखील आरोप राज ठाकरेंनी केलाय. मला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय, तसलं सुख नकोय मला. माझ्यात आहे ताकद तेवढी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती. आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत. जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष. नाट्य संमेलनामध्ये 5 नगरसेवक भेटायला आले. नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं, कोणाचे? तर त्यातले 3 बोलले आम्ही शरद पवारांचे, 2 बोलले आम्ही अजित पवारांचे. पण आले होते एकत्र. माझं अजूनही ठाम मत आहे, सगळे आतून एकच आहे. सगळं आतून एकच आहे. फक्त येडे बनवतायत, तुम्हाला मूर्ख बनवतायत. आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होतीये. तर यावरती जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची नेमकी काय प्रतिक्रिया आली आहे तेही पाहूयात. ही मुलं म्हणण्याची अतिशयोक्ती मी करणार नाही. ते त्यांचे 2 राजकीय मित्र निर्माण केलेले आहेत. त्यांचा जन्म हा दुसरे 2 पक्ष फोडून करण्यात आलेला आहे. हीच महाराष्ट्राला खटकणारी बाब आहे. आणि त्यामुळं 2 पक्ष मोठे फोडले आणि त्यांना आपले मित्र पक्ष मानले. कारण तिसरा नवा मित्र मिळणं अवघड आहे. असे 2 मित्र पक्ष हे 2 पक्ष फोडून 2 मित्र नवे कमवलेले आहेत. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत बसेल अशी मला खात्री आहे. त्यांना काय ते नाटक म्हणजे ते स्वतः नाटक कंपनी आहेत, स्वतःच मिमिक्री आर्टिस्ट आहेत. कोणाचीही नक्कल करू शकतात. म्हणजे आर्टिस्ट आहेत, जन्मजात आर्टिस्ट आहेत. आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय? आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही. आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकले.